शांत राहण्याचे 6 फायदे. शांत राहण्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. फक्त तुमच्या आजूबाजूचे वातावरण अनुभवा आणि तुम्हाला कळेल की तिथे किती गोंगाट आहे. हा आवाज बाहेरून आणि आतही जाणवेल. बाह्य आवाज नियंत्रित करणे कठीण आहे, परंतु शांत राहून अंतर्गत आवाज कमी केला जाऊ शकतो. हे देखील खूप महत्त्वाचे आहे, कारण ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गप्प बसून काय फायदा? जर तुम्ही दिवसभरात काही काळ शांत वातावरणात शांतपणे बसलात, तर त्यावेळी तुमचे मन एका ठिकाणी एकाग्र होते आणि तुमचे लक्ष कुठेही विचलित होत नाही. त्यामुळे मेंदू वेगाने काम करू लागतो. काही वेळ शांत बसल्याने मेंदूच्या पेशी पुन्हा सक्रिय होतात. यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकता. तणाव दूर होतो. आवाजामुळे तणाव जाणवतो. जेव्हा ध्वनी लहरी कानाद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतात आणि शरीर त्यावर प्रतिक्रिया देते तेव्हा असे होते. अशा प्रकारचा ताण कमी करण्यासाठी शांत राहणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. ऊर्जा वाढते. शांत राहिल्याने शरीर ऊर्जावान राहते आणि आपण आपले काम अधिक चांगल्या पद्धतीने करतो. बोलण्यातही ऊर्जा लागते. तुम्ही विनाकारण बोलत असाल तर तुम्ही तुमची शक्ती आणि क्षमतेचा गैरवापर करत आहात. गप्प राहिल्याने अनेक प्रश्न सुटतात. संवाद अधिक चांगला आहे. गप्प राहून आपण इतरांचे काय म्हणणे चांगले आहे ते ऐकतो आणि समजतो. त्यामुळे आपली विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती वाढते. समोरच्या व्यक्तीचे शांतपणे ऐकून त्याला आरामदायी वाटते आणि आपले विचार सहजपणे मांडता येतात. यामुळे आत्मविश्वास, आत्मशक्ती, एकाग्रता आणि मनःशांती वाढते. गप्प राहिल्याने माणसाची सकारात्मक विचारसरणी मजबूत होते. काहीतरी चुकीचे बोलणे टाळा. कधी कधी जास्त बोलल्यामुळे आपण आपल्या प्रियजनांना किंवा मित्रांना काहीतरी सांगता, ज्यामुळे नात्यात तणाव किंवा संघर्ष होतो. नंतर त्या गोष्टीचा खूप पश्चाताप होतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी शांत राहणे हा सर्वोत्तम उपाय आहे. आवरणाचा तुकडा. शरीर निरोगी ठेवण्यासाठी माणूस व्यायाम आणि पौष्टिक आहार घेतो. त्याचप्रमाणे मन निरोगी ठेवायचे असेल तर शांत राहायला शिका. शांततेतून सकारात्मक विचार विकसित होतो. व्यक्तीला आंतरिक शक्तीचा अनुभव येतो. ध्यानधारणा, योगासने आणि मौनाच्या रोजच्या सरावाने मन आणि शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.